जागा चोर निजला नाडूनी भागा आता जागा रे भाईनो जागा चोर निजला नाडूनी भागा कैसे आसोनी ठाऊके नेना कैसे आसोनी ठाऊके नेना दुःख पावाल पुढिले पेना आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडूनी भागा आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडूनी भागा तुका म्हणे एकाच्या घाई कारे जाणून धरा भय तुका म्हणे एकाच्या घाई कारे जाणून धरा भय आता जागा रे भाईनो जागा चोर निजला नाडूनी भागा पांडुरंगा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती यदक्षरम पदम भ्रष्टम मात्रा हिनंच यद भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर नमो सद्गुरु संपादज्ञाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरणं होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा चोर निजला नाडूनी भागा आता जागा रे भाईनो जागा चोर निजला नाडूनी भागा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा आम्हाला मृत्यूच्या बाबतीत सावध करतायत जागृती देतायत विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णवगुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये आहेर परिवाराचे आप्तइष्ट सगळे सोयरे यांच्या पावन उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्याच भागातील अत्यंत प्रतिष्ठित असणारा आहेर परिवार त्या परिवारातील ज्येष्ठ चिरंजीव म्हणून ज्यांची ख्याती होती एक अत्यंत गोड कुटुंब वत्सल माणूस एक देश भक्त माणूस म्हणून ज्यांची ख्याती होती जड अंतकरणानं त्यांना गेल्या वर्षापासून आम्हाला वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी शहीद मेजर दीपकजी कृष्णाराव आहेर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यांच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार त्यांचे वडील आदरणीय श्री कृष्णाराव पुंडलिकराव आहेर त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ सचिनराव आहेर त्यांच्या पत्नी श्रीमती आमच्या भगिनी कांचनताई आहेर त्यांची कन्या वैष्णवी मुलगा साहिल तथा त्यांची बहीण वैशाली जी उदयराव जाधव यांना दिलेली आहे हा परिवार या परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यातील कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आमचे नांदूर मध्यमेश्वरचे आदरणीय श्री मयूर गोरक्षनाथजी अनारसे की ज्यांचे हे दाजी होते यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण भवराप्पा यांच्या विशेष आग्रहातून माझ्या वाट्याला दिलं आणि त्याकरता मी आज या सेवेमध्ये उपस्थित आहे। ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्हा सर्व देवरूप श्रोत्यांची उपस्थिती आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आज आमचे रविदासजी महाराज जगदाळे आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आमचे निळोबा महाराज सूर्यवंशी आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे नायकवाडे महाराज
आदरणीय हरिभक्तपरायण बालाजी महाराज तथा सर्वच महाराज मंडळी, माझ्यावर नितांत प्रेम करणारे माईक सिस्टीममध्ये ज्यांचा हातखंडा आहे असे आमचे दीपकजी भाऊ पवार, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात किंवा नाशिक जिल्ह्यात गाजलेली आमची नांदूर मधमेश्वरची श्रीराम साऊंड सिस्टीम आदरणीय आमचे राजेंद्र भाऊ यांची सुद्धा उपस्थिती त्यांच्या उपकरणासह आहे. या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि आपल्या नियोजित वेळेमध्ये चिंतन सेवेला पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. खरं तर ज्ञानोबारायांची एक ओवी सुरुवातीला म्हणावीशी वाटते. ती ओवी अशी, आम्हाला वर्ष श्राद्धाची कीर्तनं, दशक्रियेची प्रवचनं कायमच करावी लागतात, कायमच करावी लागतात, कारण आपल्याकडे तो प्रघात आहे आणि आम्ही ती करतोय. पण अनेक वेळा दशक्रिया असते, वर्ष श्राद्ध असतं आणि त्या कीर्तनाला जेव्हा आम्ही जातो, ज्या परिवारामध्ये दुःखद घटना असते त्या परिवाराचा आमचा संबंध असतोच असं नाही, नात्याचा म्हणा ओळखीचा संबंध असतो असं नाही. त्यांनी कुठंतरी आमचं कीर्तन ऐकलेलं असतं, त्यांना आमचे शब्द भावलेले असतात, नाही नाही आपल्या वडिलाच्या कार्यक्रमाला यांचं कीर्तन ठेवायचंय, कधी ओळखी असतात आणि या संबंधाने आम्ही जातो. आणि खरं बोलू का, जोपर्यंत दुःखाची सहानुभूती वेगळी आणि समान अनुभूती वेगळी, एखाद्याचं दुःख होते, एखाद्याला दुःख होते आणि त्याच्याबद्दल माझ्या हृदयात कालबोलपणा होतो, ही माणुसकीच्या दृष्टीने सहानुभूती आहे. पण जेव्हा आपल्या परिवारातला माणूस जातो ना, तेव्हा ती समान अनुभूती असते की जे दुःखाचं तीव्रता त्या व्यक्तीला आहे तीच तीव्रता मला जाणवणं, ही समान अनुभूती आहे. अरे अरे त्याला दुःख झालं, ही सहानुभूती आहे. पण जेव्हा जेव्हा आम्ही जातो कीर्तन करतो तेव्हा त्या परिवाराचा संबंध असतोच असं नाही, पण सहानुभूतीने कीर्तन होतात. पण कधी कधी असे प्रसंग येतात, त्या व्यक्तीची आपली ओळख नसते, त्या परिवाराचा आपला फार विशेष संबंध नसतो, पण तरी सुद्धा त्या परिवाराचं दुःख पाहिलं की जेवढ्या वेदना त्या परिवारातील सदस्याला आहेत तेवढ्याच वेदना आम्हाला होतात. त्या दिवशी सहानुभूती नसते, त्या दिवशी समान अनुभूती असते आणि ती अनुभूती आज मी या वर्ष श्राद्धाला घेतो. खरं तर नांदूर मधमेश्वर म्हणून आमचा परिचय, पण या परिवाराचा एवढा माझा जवळचा परिचय नाही. पण तरी सांगू मंडळी, आज कोण जाणो काय जाणो, आज वर्ष श्राद्धाचं कीर्तन करत असताना ज्ञानोबाराची ओवी आठवते. ज्ञानोबाराय म्हणतात त्यांचं दुःख काय सांगावं, आमच्या डोळ्याला पाणी येईल यात नवल नाही, आज आमच्या वाचा सुद्धा रडायला लागली. आहा वाचा रडे, काही शब्द ज्ञानोबारायचे, आहा वाचा रडे, रडतात डोळे. मग ज्ञानोबारा म्हणतात डोळे नाही रडतो, आमची वाचा रडायला लागली, मन होत असे खिरुडे, मनाला कालव बोलव होते. कधी कधी असे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात, अशी वर्ष श्राद्ध आम्हाला करावी लागतात, त्या दिवशी आमच्या डोळ्याला पाणी येतं यात नवल नाही, आमची वाचा सुद्धा ढसाढसा रडते. मी त्या प्रसंगाच्या संबंधानं समारोपात बोलेन, नाही तर मला अभंगाचं चिंतन करणं शक्य होणार नाही. गोड अभंग महाराजांचा. मृत्यू ही प्रकृती आहे मंडळी, या मृत्यू लोकात जो जो येतो ना त्याला मरावं लागतं, ही भाषा अलीकडची, त्याला मरावंच लागतं, ही भाषा सिद्धांताची. येने ये खले वो जाने से बटी, येने ये खले वो जाने से बटी, येने ये खले वो जाने से बटी, येने ये खले वो जाने से बटी. तेरा हालेचे नाही कल्पकोटे, तेरा हालेचे नाही कल्पकोटे. जोडिले धन तेरा चले लक्ष कोटी, जोडिले धन तेरा चले लक्ष कोटी, जोडिले धन तेरा चले लक्ष कोटी. म्हणून आलिया सावराची भेट, म्हणून आलिया सावरा
मृत्यू लोकाचे. इथं एकट्यालाच यावं लागतं आणि एकट्याला जावं लागतं, हा पहिला नियम आहे. इथं कायम राहता येत नाही, हा दुसरा नियम आहे. आणि इथं कमवलेलं सोबत नेता येत नाही, हा तिसरा नियम आहे. येणे एकले हो जाणे ही शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडिले धन तेही नचले लक्ष कोटी. आलेल्याला जावं लागतं. पहिला सिद्धांत आहे की मरावंच लागतं. ही प्रकृती आहे. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. ओ तस्मात अपरिहार्यते न त्वं शोचितो अर्हसि. अर्जुना, उपजेते नाशे, जन्माला आलं ते संपणारच आहे, वादच नाही. मरावं लागतं प्रत्येकाला, ही प्रकृती आहे. हो, ते मरण मला आलं नाही पाहिजे, मला मरायचं नाही, हे म्हणणं विकृती आहे. हो, अशा विकृतांची यादी पुराणात पण आहे आणि सध्या पण आहे. हिरण्याक्ष हिरण्यकशिपू झाले, त्यांना मरायची इच्छा नव्हती. सुंद उपसुंद होते, त्यांना मरायची इच्छा नव्हती. काय असतं, जेव्हा प्रवाहाला माणूस स्वीकारत नाही तेव्हा ओळखलं जातं हे जरा डोक्यावर परिणाम झाला. एक माणूस रडू लागला, त्याला विचारलं काय रे रडायला काय झालं? म्हणे सूर्य रोजच पूर्वेला का उगवतो, कधी पश्चिमेला उगवायला काय होतं? त्याला मन नाही वाटत तुम्ही कोणी शहाणं म्हणाल, ही विकृती आहे. तसं मरण येतच असतं, जन्माला आल्यावर मरावंच लागतं. मला मरायचं नाही हे म्हणणं काय आहे? विकृती आहे. प्रकृतीला स्वीकारलं पाहिजे. दोन शब्द झाले. मरण ही प्रकृती आहे, ते मला आलं न पाहिजे हे म्हणणं काय आहे? विकृती आहे. पण त्या मरणावर विजय प्राप्त केला पाहिजे, ते मरण चांगलं मेलं पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. संस्कृती आहे. मरण चांगलं येणं, मरण चुकवणं म्हणजे नेमकं काय, त्याचा थोडक्यात विचार करू आणि पुढे जाऊ. सगळ्यात आधी काय, मरण चुकवणं म्हणजे काय? भागवतामध्ये मरणाची व्याख्या एका वाक्यातले गोड केली. मरणाच्या व्याख्या अनेक विद्वानांनी अनेक पद्धतीने केल्या. डोंगरेजी महाराज एक वाक्य म्हणायचे, मरण म्हणजे काय माहिती? मरण म्हणजे काय? जसा एखादा मुनीम मालकाकडून एखादं काम घेतो, दिवसभर ते काम घेतो, नोकराकडून करून घेतो, सगळं काम चोख करतो आणि काम झालं की तो हिशोबाचा दिवस ठरलेला असतो. त्या दिवशी तो मुकदम जो असतो तो म्हणतो, मालक एवढं काम झालं, एवढे मजूर झाले, त्यांना चहा पाण्याला एवढं लागलं, त्यांना अमक्या अमक्या व्यवस्थेकरता ने जाण करण्याकरता एवढं लागलं, आणि हा तुम्ही मला दिलेले पैसे, हा झालेला खर्च, ही राहिलेली शिल्लक किंवा ही तुमच्याकडे बाकी, असा हिशोब द्यावा लागतो त्या मुकदमाला. कोणाकडे? मालकाकडे. त्याला हिशोबाचा दिवस म्हणतात. तसं मरण म्हणजे काय आहे? विधाता नावाच्या मालकानं शरीर रूपी मुकदम की आम्हाला दिलेली आहे. विधात्याने आम्हाला शरीर रूपी काय दिलेली आहे? मुकदम की दिलेली आहे. मग या शरीराचा आम्ही वापर चांगल्या कामाकरता किती केला, वाईट कामाकरता किती केला, याचा हिशोब देण्याचा पवित्र दिवस म्हणजे मरण आहे, असे डोंगरेजी महाराज म्हणायचे. डोंगरेजी महाराजांचं वाक्य आहे. पण भागवतात मरणाची व्याख्या अशी आली, आप्पा मरण म्हणजे काय? भागवत म्हणतं मृत्यू अत्यंत विस्मृती. मरण म्हणजे काय? एका वाक्यात आहे. उद्धवाचे काही प्रश्न आहेत आणि त्यांना उत्तरात दिलेली देवाने उत्तर आहेत. उद्धवाने विचारलं, देवा मरण म्हणजे काय आहे? देवानं उत्तर दिलं, मरण म्हणजे अत्यंत विस्मृती आहे, म्हणजे विसर हाच मृत्यू आहे. याचे दोन अर्थ करायचे. विस्मृती हा मृत्यू म्हणजे मी कोण आहे, मी काय होतो हे माणूस ज्या दिवशी विसरतो तो मृत्यू आहे, आणि तो गेल्यानंतर सगळे त्याला विसरतात, हा मृत्यू आहे. पण हा नियम आहे, ही व्याख्या आहे. पण याला अपवाद आहे. सगळेच मरतात, वादच नाही, सगळेच विस्मृतीत जातात, पण एकमेव हरिभक्त असे आहेत ते मात्र विस्मृतीत जात नाही. त्या निळोबाराच्या आपल्या निवृत्तीनाथाच्या समाधी प्रसंगात 3 गोष्टी आल्या की साधू समाधीने अमर राहतो, साधू ज्ञानाने अमर राहतो आणि साधू कीर्तीने अमर राहतो. प्रमाण देतो क्रमानं. पहिलं प्रमाण आहे, गेले ऋषीश्वर अनादि जे आधी, राहिल्या समाधी जगा माझी. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी.
राहतो ते चांगलं या अर्थाने, साधू शब्द चांगलं या अर्थाने, वा सुंदर असं जीवन जगणारा तो कीर्तीनं शिल्लक राहतो, समाधीनं शिल्लक राहतो, ज्ञानाने शिल्लक राहतो. पहा तुम्ही निवृत्तीनाथाच्या समाधीचं दर्शन घ्यायला आम्ही जेव्हा त्र्यंबकला जातो तेव्हा त्या मैदानात एकटी निवृत्तीनाथाची समाधी, एक हजारो समाधी आहेत. तुम्ही जा मंदिराच्या त्या बाजूला, पिंपळाच्या बाजूला खूप समाधी आहेत, पण पूजा सगळ्या समाधीची नाही हो, पूजा एका समाधीची. 16 एकाच समाधीचा आहे, बाकीच्या समाध्यावर कोणी पाणी सुद्धा घालत नाही, आलंच कुत्र्याच्या मनात तर. हो, साधूची समाधी, अरे माझ्या ज्ञानोबाराची 750 वर्ष अशी काही माणसं आहेत महाराज, भावनेच्या भरात त्यांनी बापाच्या समाध्या बांधल्या. आणि आता आम्हाला प्रश्न विचारतात समाधी काढता येते का, कारण त्यांनी भावनेच्या भरात केलं, पण पुढे ते त्याचे काय नियम करायला काय नाही, कोणी तयारच नाही. पण 750 वर्ष झाली ज्ञानोबाराच्या समाधीची पूजा अजून बंद नाही. राहिल्या समाधी जगा माझ्या. ज्ञान पहा, ज्ञान. सकाळचा पेपर संध्याकाळी शिळा व्हायला लागलाय है ना. हो, सकाळ वेगळा आणि संध्यानंद वेगळा है ना. म्हणून असं होतं, सकाळ पुन्हा मीडियावर शब्द झाला संध्यानंद, आता झाला आज तक, आता त्याच्या पुढे अब तक. ह्या वेळे पर्यंत शिळ होतं ते लोकांचं बोलणं. पण माझ्या ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी किती वर्षानंतर शिळी होईल. अहो काही काही कादंबऱ्या आहेत वि. स. खांडेकर आदी लेखकांच्या की त्यांना सुद्धा खूप चांगली प्रतिष्ठा मिळाली. युगंधर आहे, ययाती आहे, कर्ण आहे, राजा शिवछत्रपती आहे, संभाजी आहे, अशा काही कादंबऱ्या आहेत की त्या कादंबऱ्याला सुद्धा लोकप्रियता रेकॉर्ड ब्रेक मिळाली, वादच नाही. पण मला असा एक माणूस दाखवा की एखाद्याने युगंधरची 108 पारायण केली. दाखवा तुम्ही एक माणूस. आणि मी तुम्हाला दाखवतो ज्ञानेश्वरीचे 2600 पारायण केलेला माणूस. का बरं? त्यांचं ज्ञान ताजे तवाने, ज्ञानानं शिल्लक राहतो. आणि कीर्तीच्या बाबतीत विचार करायचा ठरला तर 30 वर्षापूर्वी, सोपं बोलतोच, मला मदत करा फक्त, सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. त्याच्या आधी कोण होते? बरं, मनमोहन सिंग. त्याच्या आधी कोण होते? ठीक आहे, मला हेच पाहिजे होतं. भारत काही सामान्य देश नाहीये. 140 कोटी. भारत क्षेत्रफळात जगात 7व्या क्रमांकावर आहे, पण लोकसंख्येत 2 नंबरवर होता, आता 1 नंबरवर गेला. भारत देश सामान्य नाही. जगातल्या 3 महासत्ताक सत्ता ज्या आहेत, अमेरिका, रशिया आणि चीन, या तिन्ही देशाच्या GDP मध्ये भारताचा सिंहाचा वाटा आहे. हो, या तिन्ही देशाच्या. बरं, अमेरिकेमध्ये सगळ्या हुशार काम करण्याकरता आपली माणसं आहेत. आपल्या देशामध्ये आरक्षणावर जे रिजेक्ट होतात ना, ते तिथं जाऊन त्यांचा फायदा कोण घेतं? अमेरिका घेते. अमेरिका घेते. दुसरा मुद्दा, चीन. चीनच्या बारक्यातल्या बारक्या गोष्टीला सुद्धा बाजारपेठ कोणती आहे? भारताची. म्हणजे त्यांच्या GDP मध्ये भारताचा काय आहे? वाटा आहे. आणि रशिया युक्रेनचं युद्ध झाल्यानंतर जगानं ठरवलं की क्रूड ऑइल कोणाचं? रशियाचं कच्चं तेल घ्यायचं नाही, केवळ भारतानं घेऊन त्यांना दिलासा दिला. म्हणजे 3 देशाला जगवणारा आपला काय आहे? भारत. बरं, महासत्ताक. आणि मग आता ते तिब्बतला काय काय दिलं, बांगलाला काय काय दिलं, श्रीलंकेला काय देतो, कोणाला काय अन्नधान्य, हा भाग नाही राहिला. आरोग्य व्यवस्था भारत कसा पुरवतो, लस जगाला कोण्या कोण्या देशाला भारतानं कशी दिली कोरोनाच्या काळात. म्हणजे एवढा महत्वपूर्ण देश, मला हे सांगायचंय. पण अशा देशाचं नेतृत्व ज्या व्यक्तीनं केलं 20-30 वर्षापूर्वी, तो पंतप्रधान आम्हाला आठवत नाही, पण 750 वर्षापूर्वीचे ज्ञानोबा आहे कोणीच विसरत नाही. किती मोठे याई भूमंडळा किरीटी माझी, याई भूमंडळा माझी कीर्ती. हो, याही भूमंडळा माझे कीर्ती, याही भूमंडळा
अमर बनतो. सत्पुरुष काय होतात? अमर होतात. म्हणून ऐकलं का, ही आपली संस्कृती आहे. आपण कीर्तीने अमर राहिलं पाहिजे, आपण कार्याने अमर राहिलं पाहिजे. पण बरीचशी लोक, ज्ञानोबाच्या त्या 2-3 ओव्या म्हणतो ना, अभंगात प्रवेश करतो, बरीचशी लोक माणूस म्हणून जन्माला आली हो, पण माणूस म्हणून जगायला तयार नाही. जन्माला माणसं म्हणूनच आली, जन्माला येताना ती माणूस म्हणून जन्माला आली, पण जगताना माणूस म्हणून जगायला तयार नाही. माणसासारखं जगणं म्हणजे काय? लय गोड. आपण त्या नागरिक समाजशास्त्रामध्ये व्याख्या लहानपणी पाहिलेली, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. बस, एकदम सोपं बोलू का? आत्मेशाम प्रतिकूल आणि इतरेशाम नाचरेत. जे मला प्रतिकूल आहे तसं माणसानं कोणाबद्दलच वागू नये. हो, म्हणजे याला उदाहरण काय? माझी निंदा केलेली मला आवडत नाही ना, मग मी कोणाची केली नाही पाहिजे. माझ्या कामात कोणी आडवं आलेलं मला आवडत नाही ना, मग मी कोणाच्या कामात आडवं आलं नाही पाहिजे. ह्याला म्हणतात माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं. माणसं म्हणून जन्माला येतात, पण माणसं म्हणून जगतच नाहीत. ज्ञानोबाच्या त्या 5-6 ओव्या आहेत, लय गोड आहेत. ओव्या ऐकायची पण सवय लावा मंडळी, लावा मंडळी, खूप गोड आहे हे ज्ञान. ज्ञानोबा म्हणतात, बहुत एक अवांतर जो अहंकाराचा भूत संचार झाला म्हणून विसर आत्मबोधाचा. आता पुढे ऐका. जीवाला अहंकार निर्माण झाला, मी देव आहे ही बुद्धी गेली, आणि मी देह आहे ही बुद्धी जागी झाली. परिणाम काय झाला? देह बुद्धी जागी झाल्यामुळे आत्मबुद्धीची विस्मृती पडली, म्हणून झाला विसर आत्मबोधाचा. मग होतं काय? देवबुद्धी जागी झाली की तेवेळी नियमाचे वस्त्र नाठवे. कोणत्या नियमानं माणसानं वागलं पाहिजे हे नियमाचं वस्त्र आठवत नाही म्हणे. पुढील अधोगतीची लाजणे नव्हे. मी असं जर वागलो तर माझं पुढं काय होईल याचे भान त्याला राहत नाही म्हटले. आणि जे करतात ते जे न करावे वेदू म्हणे. आणि वागतात कसं? जे करू नका असं वेदानं सांगितलं. आम्हाला वेदानं सांगितलं, कलंज मा भक्ष, मांसाहार करू नका, आंध्रत मा वद, खोटं बोलू नका, हो, स्वाध्याय मा प्रमद, अभ्यासाचा कंटाळा करू नका. आणि आम्ही या सगळ्या गोष्टी करायला लागलो. आणि करिता ती न करावे जे वेदू म्हणे. काय गोड बोले ज्ञानोबा. देहाची आगावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. इंद्रिय ग्रामीच्या राजबिदी, अहम ममतेच्या जल्पवादी, विकारांतराची मांदी मेळविती, दुःख शोकाच्या घाई, मारल्याची शेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. ज्ञानोबा म्हणतात, मायेने ग्रस्त झाले आणि मनुष्य देहाचा हेतू विसरून गेले, मनुष्य देहाचं भान विसरून गेले. अरे हा देह नुसता मरण्याकरता नाही, हा देह मरण मला नको नको म्हणण्याकरता नाही, तर हा देह माणसानं तुका म्हणे ज्यावे आणि सत्कीर्तीने बरवे याच्या करता आहे. मृत्यूवर विजय प्राप्त करण्याकरता आहे. मगाशी बोललो ना, समाधीने अमर होण्याकरता आहे. नाही राहिलं, ज्ञानाने अमर होण्याकरता आहे. राहिलं, अरे चांगल्या कीर्तीने तरी अमर व्हा. खरं तर तुकोबर आहे, काय काय बोलणार आहे त्याचा विचार करणार आहे मी, पण माझ्या मनातलं काय तेवढं वाक्य बोलतो ना, अभंगात प्रवेश करतो. खरं बोलू का मंडळी? आम्ही कीर्तनकार आहेत. आम्हाला सगळ्यात जास्त खोटं बोलण्याची वेळ 10व्याला आणि वर्षश्राद्धाला येते. माझं बोलणं लक्षात आलं? आम्हाला सगळ्यात जास्त खोटं कधी बोलावं लागतं? 10व्याला आणि वर्षश्राद्धाला. आम्हालाच नाही, श्रद्धांजली वाहणाऱ्यांना सुद्धा. हो, एका वाक्यात बोलू का? लक्ष देऊन एवढं कान उघडून एवढं वाक्य ऐका. माणसानं कसं जगावं? आपल्या 10व्याला वर्षश्राद्धाला कोणालाच खोटं बोलायची वेळ येऊ नये असं जगावं. बस, लय डोक्यात ठेवूच नका काही. फक्त एवढं डोक्यात ठेवा, आपला जेव्हा 10वा होईल, आपलं जेव्हा वर्षश्राद्ध होईल, तेव्हा कोणाला खोटं बोलायची वेळ येऊ नये. असो चला. आणि मग एक आहे, कीर्तीने जगलं पाहिजे, कार्यानं जगलं पाहिजे. पण माणसं मरणाच्या बाबतीत गाफील आहेत. ते यक्षाचे प्रश्न आहेत ना धर्माला, किमाश्चर्य, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? यक्षानं प्रश्न विचारला धर्माला, किमाश्चर्यम, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? धर्माने उत्तर दिलं, रोज एकाचा मृत्यू पाहतात तरी लोक सावध होत नाहीत, हेच आश्चर्य आहे. एक पाहत सायकाची दहनी, सावध जागुने कारण, सावध जागुने कारण.
पण आम्ही एवढे गाफील झालो मृत्यूच्या बाबतीत. तुम्हाला सगळ्यात चांगलं उदाहरण सांगतो. माणूस घरी आला आणि घरी आलेल्या बायकोला विचारलं, का ग बाळ्या दिसत नाही? तिने कोपरगावला गेलाय. कोपरगावला गेलाय? कसा गेलाय? म्हणजे मोटरसायकलवर. अगं तुला अक्कल आहे का काही? मोटरसायकल मी घेऊन गेलो होतो. म्हणे त्याने त्याच्या मित्राची आणली होती. तुला किद्दा सांगतो मी, बाळ्याला मोटरसायकलवर नको पाठव जाऊ कोपरगावला. सध्या काय वाटते माणसाला? भीती वाटते. काय झालं माहितीये का आप्पा? रस्ते लय चांगले झाले, पण रस्त्यावर लय बाळवटांचा भरणा झाला. जुन्या काळात रस्ते चांगले नव्हते, पण रस्त्यावरचे लय चांगले होते. आता रस्ते एवढे चांगले झाले महाराज, इतके व्यवहार शून्य. मराठीत बोलायचं जर ठरलं तर मॅनर्स लेस ड्रायव्हिंग करतात लोक. अत्यंत व्यवहार शून्य. आणि त्याचा भोगता रोज आहे. मी रोज रस्त्यावरच असणारा माणूस आहे. सांगितलं तर तुला जाऊन. अहो तो ऐकत नाही. काय करू मी तरी? बापान गाडीला किक मारली. बाप बाहेर निघाला. आता माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला. आणि बापाने फोन लावला बाळ्याला. हॅलो, कुठे बाळू? बाबा आहे जनार्दन स्वामीच्या आश्रमाजवळ. ह्याची गाडी चालू आहे आणि गाडीवर काय करतोय हा? आणि ऐक, गाडी चालवतोय का उभा आहे? चालवतो. गाडी साईडला घे. गाडी चालवताना फोनवर बोलायचं नसतं. तुमच्या लक्षात आले का नाही माझं बोलणं? आणि हा कुठून बोलतोय? गाडीवर बसून बोलतोय. तुम्ही पहा, जेव्हा परस्पराला माणसं म्हणतात ना, अरे काळजी घ्या, नेमकाच तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेलाय, असं खात जा, तसं खात जा, अशी काळजी घ्या. तुम्ही सहज माणसाचं निरीक्षण करायचं. जेव्हा एखादा माणूस एखाद्याला म्हणतो ना, मोटर चालवताना फोनवर बोलायचं नसतं, ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलायचं नसतं, हे खायचं नसतं, ते खायचं नसतं, कधीतरी त्याच्या जीवनाचा अभ्यास करा. तो सगळं करीत असतो. माणूस जेव्हा दुसऱ्याला म्हणतो ना, मोटरसायकलवर बोलताना चालताना बोलायचं नसतं, तेव्हा त्यानं डोक्यात एक गृहीत धरलेलं असतं, मोटरसायकलवर बोलताना अपघात त्याचा होणार आहे, माझा नाही होणार, मी सावध आहे. हे किती गाफीलपणा आहे. काही खाल्लं तर त्याला त्रास होणार आहे, मला होणार नाही. किती गाफीलपणा आहे. मृत्यूच्या बाबतीत एवढा गाफील माणूस झाला. तुकाराम महाराजाला वाटलं, अरे एवढा चांगला नरदेह मिळाला आणि या नरदेहातूनच या मृत्यूबद्दल सावध होता येतं. नाही तर अन्य योनीमध्ये काही नाही. आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान्य मेतत पशुबीरणारा नाम. ह्याच्यात भय शब्दामध्ये मृत्यूचं भय आहे बरं. तो का म्हणे वाहे मरणाचे भय, म्हणजे सगळंच आहे, सगळीकडे आहे. पण हाच नगर असं आहे, हाच देह असा आहे की यामध्ये माणसाला काहीतरी चांगल्या कीर्तीने जगता येतं, कार्य करून जगता येतं. अशी थोडी माणसं प्राणी असतात. एखादा चेतक नावाचा घोडा असतो की जो आपला इतिहास रचून जातो. एखादा मोत्या नावाचा कुत्रा असतो जो शिवाजी महाराजाच्या समाधीच्या शेजारी आपली समाधी राहण्याचा मान राखतो. एखादा चेतक पृथ्वीराज चव्हाणाला लाभतो, है ना. एखाद्या प्राण्याला सोडून द्या, अपवाद आहे. पण कीर्तीने चांगलं अमर होणं केवळ याच नरदेहात आहे. आणि माणसं तर गाफील आहेत. मग अशा गाफील माणसाला सावध करण्याकरता एका चोराचं रूपक करून महाराज मृत्यूची जागृती अभंगाच्या पहिल्या चरणात देत. आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे
समाज अरे मृत्यूच्या बाबतीत सावध होऊन काहीतरी केलं पाहिजे, त्याला जागा करतोय. आता जागा रे बाई, हे शब्द लय गोडे. आता आमचा काळ गेला तो जाऊ द्या, किती काळ वाया गेला हे पाहू नका. आता शिल्लक काळ किती ते पहा, शिल्लक किती ते पहा. आणि माणसाच्या हातात किती काळ शिल्लक आहे. हा क्षण सोडला तर आपल्या हातात काय शिल्लक, काय शिल्लक आहे? काय शिल्लक नाही. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश महाराजांचा शब्द आहे ना. म्हणून मागचा काळ जाऊ द्या, पण आता तर जाग व्हा. हो काय आहे? एक शब्द आहे. लोक म्हणतात महाराज माळ घालायची चांगला मुहूर्त कधी असतो? महाराज मला अमक्या अमक्या मंदिराला दान करायचंय, चांगला मुहूर्त सांगा ना. एक सांगू का, ज्या दिवशी सत्कर्म करण्याची बुद्धी झाली त्याच्यासारखा जगात कोणता चांगला मुहूर्त नाही. चांगलं काम करण्याचा विचार डोक्यात येणं यासारखा जगात कोणता चांगला मुहूर्त नाही. पण आता जाऊ द्या, मागचा काळ गेला तर गेला. आता तरी मी यादी देतो. एक राजा होता, परीक्षेतीला हो दिसास आता आयुष्याचे 7च दिवस राहिले होते. सावध झाला आणि जीवनाचं कल्याण करून घेतलं. एक राजा 1 तास उरला खटवांग रायासी. खटवांग नावाच्या राजाला मृत्यूपासून 1च तास उरला होता. सावध झाला, जमलं. 1 तासात सुद्धा सावध होऊन आत्मकल्याण करता येतं, पण त्याला काय व्हावं लागतं? सावध व्हावं लागतं. पण असं समजू नका ते काय झालं, गोंदवलेकर महाराजाकडे पोरगा गेला. लय गोड चिंतन आहे, लक्ष देऊ नका. म्हणजे महाराज देवाचं नाव किती वेळा घेतलं पाहिजे? अरे देवानं दिवसभरात आम्हाला जेवढे श्वास दिले ना तेवढे नाव घेतले पाहिजे. काय विचार जरा. सांसों की माला पे सिमरू में, सांसों की माला पे, सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू में, सिमरू में, सिमरू में सीताराम प्रत्येक श्वासा, जन्माभरीच्या श्वासा इतके मोजी येले हरिनाम. जेवढे श्वास आहेत तेवढं नाव घ्यावं. महाराज एवढा कुठं वेळ आहे हो? आणि 11 माळा करत जा. एवढा कुठं वेळ आहे हो? महाराज म्हणले राहिलं पण दिवसातून 3दा तरी देवाचं नाव घ्यायचं. सकाळी उठल्याबरोबर, दुपारी जेवण झाल्याबरोबर आणि संध्याकाळी झोपण्या अगोदर. म्हणजे काय बरं, एक चिंतन लय गोड आहे रविदास महाराज. देवाने सकाळी आम्हाला स्मृती दिली म्हणून नाव घ्या, दुपारी देवानं तृप्ती दिली म्हणून नाव घ्या, आणि संध्याकाळी देवानं आम्हाला विश्रांती दिली म्हणून नाव घ्या. आज सकाळी मी उठलो आणि रात्रीचं सगळं मला आठवलं. एक सांगू का, माणसाला सगळं विसरल्याशिवाय झोपच येत नाही. हा नियम. सुतळीचा तुकडा जरी ध्यानात राहिला तरी झोप येत नाही. सगळं विसरल्याशिवाय झोप येतच नाही. मग मला एक विचारायचंय, संध्याकाळी सगळंच विसरला होता, मग सकाळी सगळंच आठवतं, ही कोणाची कृपा आहे? आणि माणसाला संध्याकाळी झोपल्यानंतर विसरलेलं सकाळी आठवलं नसतं तर किती अवघड झालं असतं. मी तर रोज एकाकडून 1 लाख रुपये उसने घेतले असते संध्याकाळी 8 वाजता. का तो झोपला की विसरला. आणि सगळ्यात मोठी अडचण एक आहे, माणसाला झोपताना चिठ्ठ्या लिहून लिहावं लागत असते, ठेवाव्या लावल्या असत्या. म्हणजे असं चिठ्ठी, ही माझी बायको आहे तिच्या कपाळावर चिटकून ठेवा, हा माझा नवरा आहे त्याच्या कपाळावर चिटकून ठेवा. आणि झोपीमध्ये जर ती चिठ्ठी निसटली कुठे गेली, उठल्या उठल्या म्हणला असता, ताई आपण कोण आहात? पण सकाळी आठवतं का नाही, याच्याकडे माझे एवढे पैसे आहेत. मला तर चांगलं आठवतं, माझे 5 लाख तुमच्याकडे आहेत. तुम्हाला आठवतं का? हीच अडचण बघा, काय काय लोकांना आठवत नाही. स्मृती देवानं सकाळी दिली, आठवण करा. दुपारी खाल्ला आम्ही, पण तृप्ती कोणी दिली? एक सांगतो तुम्हाला मी, माणूस खाण्यात स्वतंत्र आहे पण तृप्तीत स्वतंत्र नाही. तुम्ही खायला किती खाऊ शकता. माणूस जर तृप्ती स्वतंत्र असताना लोकांना महिन्याचं एकदाच पोतभर खाऊन घेतलं असतं. पण तृप्तीत माणूस स्वतंत्र नाही, त्याला तेवढंच खावं लागतं. देवाची कृपा आहे तृप्ती. चला, आणि संध्याकाळी आडवं पडणं आपल्या हातात आहे, पण डोळा लागणं त्याच्या हातात आहे. म्हणून विश्रांती. दिवसातून 3दा नाव घ्यायच्या. महाराज ह्याच्यापेक्षा सोपा परमार्थ सांगा बरं. 3दा तरी सोपं आहे का? महाराजांनी सांगितलं, गोंदवलेकर महाराजांनी, बाळ एक कर्मने आयुष्यभर घेऊ नको, पण मरायच्या पहिल्या क्षणी घे एकदा नाव. मरायच्या आधी एकदा नाव घे. आता पुढच्या क्षणाला मरण आहे, त्या क्षणाला मरण.
आधी काय कर, देवाचं स्मरण कर. पण ते म्हणे महाराज माझं मरण कोण्या क्षणाला आहे हे मला कसं कळल? कदाचित पुढच्या क्षणालाही असेल. मग डोक्यात एवढेच ठेव बाळा, पुढच्या क्षणाला माझं मरण आहे आणि या क्षणाला स्मरण करून घे. पण माणसानं जेवढा काळ शिल्लक आहे, आता काय काय लोकांना बाबा आता घाला ना माळ. काय महाराज आमचे 10 गेले 5 राहिले, कशाला माळ घालून बाटायचं? जेना घालती तुळशी माळा, जेना घालती तुळशी माळा, तुळसी माळा जेना घालती तुळसी माळा. गोपी चंदन लाविती टिळा, गोपी चंदन लाविती टिळा, गोपी चंदन लाविती टिळा, गोपी चंदन लाविती टिळा. चरण नरिगती गोपाळा, चरण नरिगती गोपाळा, शरण नरिगती गोपाळा, शरण नरिगती गोपाळा. त्याचा डाळा अनावे, त्याचा डळा हनावे, त्याचा डाळा अनावे, त्याचा डळा हनावे. अनोनी घाला नरक कुंडी, अनोनी घाला नरक कुंडी, अनोनी घाला नरक कुंडी, अनोनी घाला नरक कुंडी. अलोनी घाला नरके कुंडी, अलोनी घाला नरके कुंडी, अलोनी घाला नरके कुंडी, अलोनी घाला नरके कुंडी. यमानं आपल्या सगळ्या दूताला सांगितलं, जे न घाली ते तुळशी माळा, गोपीचंदन लावी ती टिळा, शरण नरिगती गोपाळा, असे सगळे बांधून आणा. तात्पर्य काय? माणसानं गेलेला आयुष्य गेलं किती हे पाहू नये का, शिल्लक किती ते पहा आणि सावध व्हा. आता तरी पुढे किंवा आता जागा रे भाईनो, भाऊ म्हणतात आपल्याला, किती कळवळ्यानं बोलतात. जागा आणि काय करा, चोर निजला नाडूनी भागा. जोपर्यंत एखादा माणूस किडनॅप झालेला असला आणि जो किडनॅपर आहे त्याला झोप लागली, तोपर्यंत शहाण्या माणसानं पळून जावं. तद्वत माणसाने मृत्यू जोपर्यंत दूर आहे तोपर्यंत सावध व्हावं. जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला, म्हणे भाव धरुनी भला न वंचे त्याला, चुको नको. जव काळ म्हणून चोर नेजला, पण मृत्यूला चोर का बरं म्हटलं? चोर कशाला म्हणतात? जी आपली वस्तू आपल्याला न कळता नेतो त्याला काय म्हणतात? चोर म्हणतात, है ना? मला एक सांगा, आपले पांढरे काळे केस पांढरे कोणी केले? काळानं. गुबगुबीत गाल खोबळ्याच्या वाटेवाने कोणी केले? गालानं. तेजदार चेहरा आकसून कोणी टाकला? काळानं. म्हणजे आमचं सौंदर्य, आमचं माधुर्य, आमची ताकद, आमचं तेज काळानं काय केलं? नेलं. पण नेताना आम्हाला विचारून नेलं का गप नेलं? गप नेलं म्हणून तो चोर आहे. आणि तो काळ नावाचा चोर निजलाय, त्याला नाडा आणि पळा. मारा चोराला पाठलाग चुकवायचं, पळायचं कुठं? एकच प्रमाण सांगतो. तो का म्हणे, धावा आहे पंढरी विसावा, देवाच्या चरणाकडे पळा, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. महाराज म्हणतात, चोर निजला नाडूनी भागा रे. बरं महाराज म्हणजे तुम्हाला सांगण्याची गरज आहे असं नाही, कैसे आसोनी ठाऊके नेना. तुम्हाला माहित नाही? तुम्हाला माहित नाही? आज आम्ही आहेरांच्या दारामध्ये वर्षात आलो, कदाचित उद्या दशरथीच्याही दारात यावं लागेल. कदाचित एखादा दिवस असा येईल नायकवाडेच्या दारात, एखादा दिवस असा येईल सूर्यवंशीच्या दारात, एखादा दिवस असा येईल पवाराच्या दारात, आणि तुम्हाला माहित नाही. आणि मग एक आहे, माणसाला कळतच नाही तेव्हा काही दोष घडले तर ठीक आहे, पण कळून का बरं तुम्ही सावध होत नाही? कैसे आसुनी ठाऊकेने ना. तुम्हाला माहित नाही, इकडून जर गेलं तर इथं रस्ता असा आहे, इथं धोक्याचं ठिकाण आहे, तरी तुम्ही का जाता? आणि मग लक्षात ठेवा, तरी जर तुम्ही मृत्यूला गाफील राहून संसारातच रमाल तर दुःख पावाल पुढील पेना. पुन्हा पुनर्जन्माचं दुःख तुम्हाला भोगावं लागेल. पुनरपी जननम पुनरपी मरणम. आता माझी विनंती आहे, आता नकारे भाई नकारे आहे, गाठी ते लुटू लोकारे. तुमच्या जवळ देवाने एवढा महत्वाचा मनुष्य देहातला काळ दिलाय, तो कोणालाही लुटवत बसू नका, स्वतः करता पण जगा. सध्या माणसं स्वतः करता जगायला तयार नाहीत, आणि मग म्हातारपणी रडत बसतात, अरे मी स्वतः करता जगायचं राहिलो. आम्ही कीर्तनात आपा कधी शेरोशायरी म्हणत नाही, पण एक शेर लई गोड आहे, मला म्हणायचा मोह आवरे ना. तुम्ही परवानगी दिली तर म्हणतो आज तेवढा म्हणू. लक्ष देऊन ऐका, पण लक्ष देऊन ऐका, या चरणाला फारच जवळच आहे. आता नकारे भाई नकारे ना आहे, गाठी ते लुटवू लोकारे. तुमच्या जवळ एवढा चांगला नरदेहातला काळ मिळालाय, तो काळ नको तिथं लुटवत बसू नका.
आपल्या आत्मकल्याणाकरता काही काळ वापरा, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी राहते निराळी रांडा पुरे सकळ. आणि मग तुम्हाला पश्चाताप होईल, अरे जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं. ऐका बर, जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं, मेरा क्या जुर्म है मुझे पता ही नहीं. दीपक बोले गुड़े, जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं, मेरा क्या जुर्म है मुझे पता ही नहीं, इतने हिस्सों में बट गया हूं मैं, मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं. एवढ्या हिस्स्यात मी स्वतःला वाटून टाकलं, मी माझ्या करता शिल्लक राहिलोच नाही. मला वाटतं मेजरच्या बाबतीत हे तंतोतंत जुळत आहे. राहूनच गेला, पुढे बोलणार आहे मी त्या संबंधानं. पण आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे. आणि बाप मला तुम्हाला म्हणायचंय, तुका म्हणे एकाच्या घाई कारे जाणून न धरा भय. पुढच्या मरणाकडे पाहून आता तर सावध व्हा. एकच पंचतंत्रातला दृष्टांत सांगायचा आणि थांबायचंय. ऐका, पंचतंत्रामध्ये कथा येते, फार गोड कथा येते. जंगलाचा राजा होता सिंह. कोण होता? सिंह. आणि त्याची मैत्री एका गाढवाशी आणि माकडाशी झाली, कोल्याशी. चला, माकड आणि कोल. जंगलाचा राजा कोण? सिंह. त्याने मैत्री कोणाशी केली? गाढवाशी आणि कोल्याशी. ह्या दोघांशी मैत्री केली. एके दिवशी सिंहानं काय केलं? शिकार मारलं मोठं. पण म्हणे मैत्री म्हणे आपण वाटून खायचं. मग गाढवाला सांगितलं, गाढवा म्हणे काय, ह्याच्या वाटण्या कर बरं, आपल्याला खायचंय. गाढवानं काय केलं? गाढव मोठं सज्जन, त्यानं 3 सारख्या वाटण्या केल्या. वाघाचा एक वाटा, सिंहाचा एक वाटा, कोल्ह्याचा एक वाटा आणि आपला एक वाटा. गाढव कधी मांस खात नाही, पण मूर्खाच्या नादी लागल्यावर चांगली माणसंही चांगलं करत काही करत. हो, गाढव शाकाहारी का मांसाहारी? पण लागलं मूर्खाच्या नादी, पाडली हिशी त्याची सारखी. असं असतं ते. गाढव शेवटी 3 वाटे सारखे केले. सिंहाला, का रे वाटे झाले? झाले म्हणे साहेब. काय वाटेत? म्हणे कोणता वाटा माझा आहे? अहो म्हणे 3 सारखेच साहेब, जो पाहिजे तो घ्या. तो सिंह चिडला, म्हणे नालाय का, मी शरीरानं मोठा, शिकार मी केली आणि सारखे वाटे करतो, तुला अक्कल आहे काही? तर गाढवही खाल्लं, मारलं. आता खाली कोण कोण राहिलं? सिंह आणि कोला राहिला. मग कोल्याला सांगितलं, कोल्या वाटण्या कर. बरं, आता असं झालं, मटेरियल जास्त झालं आणि वाटा कमी झाला. मटेरियल जास्त, कारण पहिली शिकार आणि गाढवाची शिकार, आणि आता वाटा हे कमी झाला. कोल्याला सांगतो वाटण्या कर. कोलं लय हुशार. कोल्यानं काय केलं? सगळं मांस एका बाजूला केलं आणि एवढा एवढा एक तुकडा आपल्या बाजूला ठेवला. एकच तुकडा. लक्ष देऊन ऐका. विचारलं सिंहानं, का रे माझा वाटा कोणता? म्हणे साहेब हा मोठा वाटा तुमचा. हा बारका वाटा कोणाचा? साहेब तुमच्या मनात आलं तर माझा. प्रत्येक वाक्य लक्ष देऊन ऐका. साहेब तुमच्या मनात आलं तर माझा, आणि हा मोठा वाटा तुमचा. अरे का रे सारख्या वाटण्या का नाही केल्या? सिंह त्या कोल्याला म्हटला, कोला म्हटला साहेब सारख्या वाटण्या करून मला गाढवासारखं मरायचं नाही. म्हणून गाढवाच्या मरणानं कोल शान झालं. एवढे लोक तुमच्या समोर मरतात, आपण शान होऊ ना. विठोबा त्या दुःखावर पूर्ण करण्यात खरंच झाला. पित्ताशयाचा थांबा शेवटची चाल चालू असताना द्या. शेवटची चाल होईल तेव्हा बाकीच्यांचे सत्कार करा. त्यांना पित्ताशयाचा थोडा त्रास झाला. त्याच्यावर पहिली शस्त्रक्रियाही झाली. काही काळ घरी येणंही झालं. पण परत थोडा त्रास होऊ लागला. परत जाणं झालं आणि ते गेले तर परत आले नाही.
देशसेवा करता करता पित्ताशयाचा त्रास होऊन त्यांचं जाणं झालं. त्यांचं जाणं देशसेवेतच झालं. कारण पित्ताचा त्रास कोणाला होतो? अवेळी जेवण, अवेळी झोप, अशा गोष्टी असतात. मग देशसेवा करत असताना, भरती करता त्यांनी जे कष्ट केले, देशसेवा करताना जे जागरण झालं, शरीराची हेळसांड झाली, त्यांनी आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास मोजला. जरी ते रणांगणावर युद्ध करता करता जरी गेले नसतील तर देश सेवेत गेले हे ध्यानात ठेवा. उपकारित महाराज या शहीदांचे आमच्यावर. आज आम्ही जे घरामध्ये सुरक्षित आहोत ते का आहोत? महाराज योग बघा, कालच भारतानं विजय दिवस साजरा केला. कारगिल विजय दिवस होता काल 26 तारीख, आणि आज यांचं वर्ष श्राद्ध आहे. 2 मिनिटं फक्त कारगिलच्या संबंधानं बोलतो. हे युद्ध चालू झालं 3 मे 1999 ला. 3 मे 1999, आणि हे युद्ध संपलं, म्हणजे संपलं 1 दिवस आधीच, पण जाहीर केलं 26 जुलै 1999. युद्ध झालं कसं? 2च मिनिटात सांगतो फक्त. भारताचा आणि काश्मीरचा एक शिमला करार झाला आधी. त्या शिमला करारात असं ठरलं की आपल्या ज्या सीमावर्ती ज्या सीमा आहेत, देशवर्ती ज्या सीमा आहेत, त्या सीमेमध्ये हिवाळ्याच्या दिवसात मायनस टेम्परेचर जातं, आणि तुमच्याही सैन्याला आणि आमच्याही सैन्याला काय होतो? संरक्षणाचा त्रास होतो. म्हणून आपण असा एक करार करू, थंडीच्या दिवसामध्ये तुमचं सैन्य या हद्दीच्या मागं जाईल, आमचं सैन्य या हद्दीच्या मागं येईल. असा काय ठरला आधी? 1994 साली शिमला करार झाला. पण तो करार झाला असताना आपल्या देशाची रचना अशी आहे की पंतप्रधान असतो, राष्ट्रपती असतो. आपल्या देशामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान कॅपिटल समजला जातो. पण पाकिस्तानची रचना अशी आहे की त्यांचा सेना प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष कॅपिटल असतो. म्हणजे त्यांच्याकडे सेना प्रमुखाला एवढ्या ऑथॉरिटी जसं आपला राष्ट्रपती, जर सरकारमध्ये काही घोटाळा दिसला किंवा तशी याचिका आली किंवा अविश्वासाचा ठराव आला तर ते सरकार पाडून राष्ट्रपती राजवट लागू करू शकतं. तसं त्या देशाचा सेना प्रमुख देशाचा जर कार्याध्यक्ष निष्क्रिय जर दिसला तर त्याला खाली घेऊन देश सुद्धा हातात घेऊ शकतो. म्हणून तिथलचा सेना प्रमुख सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. आता सेना प्रमुख होता, आणि नवाज शरीफ हा काय होता? राष्ट्राध्यक्ष होता. हा परवेज मुशर्रफनं काय केलं? शिमला करार मोडून भारताच्या ज्या टेकड्या आहेत त्याच्यामध्ये टायगर हिल एक टेकडी आहे, त्या टायगर हिल टेकडीवर आपल्या सैन्याची तुकडी पाठवली. दिवस होता 3 मेचा. 3 मेला एक मेंढपाळ चारत गेला तर त्याने जाऊन पाहिलं आणि पाकिस्तानचं सैन्य तिथं दिसतंय. त्याने येऊन आपल्या भारतातल्या प्रमुखांना सांगितलं, मला तिथं काहीतरी परदेशी लोक दिसत आहेत. ती खात्री करण्याकरता त्या युद्धातली पहिली आहुती 5 मेला झाली. कितीला? 5 मेला. सौरभ कालिया नावाचा 23 वर्षाचा तरुण पोरगा, ज्याचा आदल्या दिवशी वाढदिवस झाला होता, आणि त्यांनी आईला एक पत्र पाठवलं होतं, आई माझी पगार आज उद्या होईल, मी ते बँकेत टाकतोय, तुला सह्या करून चेक दिलेले आहेत, तुला जेवढे पैसे पाहिजे तेवढे तू काढून घे. असं दिलं, आणि 5 मेला अवघ्या 5 ते 6 माणसाची तुकडी घेऊन हा सौरभ कालिया टायगर हिलच्या जवळ गेला. पण वेडात मराठे वीर दौडले सात. तरुण पोरग, त्याला राहवलं नाही, याने मारा केला. आणि ते उंचावर होते, जो 2000 पेक्षा अधिक फुटावर ते होते, हे खाली होते. ह्या 5 जणाला त्यांनी मारलं, पण सौरभ कालियाला मारलं नाही. त्याला पकडलं आणि त्याला एवढं टॉर्चर केलं. तेव्हा राष्ट्रपती आपले पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयीने तेव्हा जाहीर केलं होतं त्या युद्धामध्ये की एकाही सैनिकाच्या देहाची आबाल झाली न पाहिजे, मग तो आपल्या देशाचा असो किंवा त्यांच्या देशाचा असो. तर त्या काळामध्ये आपल्या देशाच्या सैन्यांच्या अंत्यविध्या तर त्याच पद्धतीने झाल्या, पण जेव्हा पाकिस्तानचे शरीर सैनिक पडायचे तेव्हा त्यांना सुद्धा इज्जतीने नेऊन पोहोचवलं जायचं. पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. का स्वीकारलं नाही त्याचं कारण पुढे सांगतो. याच्यावर मी निदान 1.5 ते 2 तास व्याख्यान करू शकतो, पण एवढा विस्तार करणार नाही. आणि त्या सौरभ कालियाला एवढं टॉर्चर केलं,
जेव्हा सौरभ कालियाचं प्रेत त्याच्या आईसमोर आलं तेव्हा सौरभ कालियाला त्याच्या आईनं ओळखलं नाही का त्याच्या शरीरावर 84 वार केलेले होते. किती वार केलेले होते? 84. आणि ते वार काय होते? अच्छा, जखमा नव्हत्या, त्याचे कान तोडलं होतं, त्याचे नाक तोडलं होतं, त्याचं लघवीची जागा सुद्धा तोडली होती. काय वेदना त्या सौरभ नावाच्या पोरानं भोगल्या असतील. आणि पहिली आहुती या कारगिल युद्धामध्ये पडली. 527 पेक्षा अधिक सैन्य त्यामध्ये गेलं आणि 3 मेला सुतवाच झालेलं. 5 मे 1999 त्या युद्धाचा पहिला आहुती सौरभ कालियाची पडली आणि 26 जुलैला त्यांचं 3000 सैन्याचा खात्मा करून जगातलं सर्वात उंचावरचं युद्ध म्हणून ज्या कारगिलकडे पाहिलं जातं ते युद्ध भारत यशस्वी विजयी झाला. याचं पुढं काय झालं? या युद्धाच्या दरम्यान जागतिक लेवलचा दबाव यायला लागला, दोन्ही देशांवर दबाव यायला लागला. जेव्हा नवाब शरीफांना सांगितलं, सुरुवातीला तर त्यांनी कबूलच केलं नाही आमचं सैन्य गेलं म्हणून, हे अतिरेकी संघटना आहेत म्हणून. जेव्हा त्यांनी सिद्ध करून दाखवलं भारताने तेव्हा मग त्यांची पाचावर धारण बसली. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी दडपण आणलं होतं कोणावर? अटल बिहारी वाजपेयीवर युद्ध थांबवा म्हणून. काय झालं होतं नेमकं? 1999च्या आधीच अणुऊर्जेमध्ये पाकिस्तान सबल झाला होता आणि तो त्या मस्तीवर चालला होता. आमच्याकडे काय आहे? अणुबॉम्ब आहे आता, म्हणून त्यानं ते पाऊल उचललं. आणि पाकिस्तान त्याच्याकडे अणुबॉम्बानं तो युक्त आहे, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी सांगितलं त्यांना कमी समजू नका, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी म्हटले आमच्याकडे पण आहेत, आम्ही पोखरणला तयार करून ठेवलेले आहेत, आम्ही ते बॉम्ब काही दिवाळीला फोडायला घेतलेले नाहीत. महाराज सामान्य माणूस होता, असं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं कारण अणुबॉम्बचा असा असतं त्याची रेंज फार मोठी असते. ज्या दिवशी पाकिस्तान भारतावर एखादा अणुबॉम्ब टाकेल ना तेव्हा सगळा पाकिस्तान संपलेला असेल. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी म्हटले जर त्यांच्याकडे अणुबॉम्ब असेल तर सकाळी पाकिस्तानला उद्याची सकाळ बघू देणार नाही. माझ्या भारताचा 25% हिस्सा मी दान करील, पण पाकिस्तान उद्या जगाच्या नकाशात ठेवणार नाही. असे कोण बोलले होते? अटल बिहारी वाजपेयी बोलले होते. आणि ते युद्ध यशस्वी झालं. मी तुम्हाला आणि तो दिवस काल आपण संपन्न केला. मी एक सांगितला, असे अनेक देशभक्त आज त्या सीमेवर बंदूक घेऊन, मग ठीक आहे कोणी बंदूक घेऊन उभे असतील तर कोणी त्यांचा स्वयंपाक करायला असतील, कोणी त्यांच्या गाड्या चालवायला असेल, कोणी त्यांच्या आरोग्याची व्यवस्था करणारा असेल, पण त्या ठिकाणचा प्रत्येक घटक. मी माझं बोलत असतो. वारीच्या वाटाने ऐकलं का रविदास भाऊ? वारीच्या वाटाने तुम्ही टाळ घेऊन भजन करता, बालाजी महाराज तुम्ही पकवाज वाजून भजन करता, तुम्ही विना घेऊन भजन करत असाल तर वारीच्या वाटाने तंबू ठोकणाऱ्याचं सुद्धा तंबू ठोकून भजन चालू आहे. भाकरी थापणाऱ्या बाईचं सुद्धा भाकरी थापून काय चालू आहे निवड भाऊ? भजन चालू आहे. एवढंच नाही, त्या ट्रक वाल्याचं सुद्धा काय चालू आहे? भजन चालू आहे. म्हणून सीमेवर काम करणारा कोणत्याही कंपार्टमेंट मध्ये असू द्या, कोणत्याही भागात असू द्या, आता त्याचे भिन्न भिन्न भाग आहेत. आता ते सगळे काय माझ्या डोक्यात नाही, मी ते सगळं वाचलंय की युद्धाच्या सीमेचं रक्षण करणारा ग्रुप वेगळा असतो, युद्धाच्या वेळा जाणारा ग्रुप वेगळा असतो, आरोग्य व्यवस्था पाहणारा ग्रुप असतो. मग कोणी असो तो प्रत्येक काय आहे? देश रक्षक आहे. माझं तर असं म्हणणं आहे महाराज, हो आमदाराला जेवढा भत्तान पगार असतो ना त्याच्या दुप्पट सैनिकाला पाहिजे. हो ऐकलं का? गादीवर बसून नियोजन करणं आणि ग्राउंड लेवलवर नियोजन करणं ह्याच्यात लय अंतर आहे. माझा जवान ग्राउंड लेवलवर नियोजन करतो मंडळी आणि त्याला फळही मिळतं. म्हणून आमच्या तुकोबारायचं मत आहे, साधू संतांचं मत आहे, देशाची सेवा करणाऱ्यांना भजन करावं लागत नाही, त्याची युद्ध करणं हीच त्याचं देवाचं भजन आहे. हेच भजन आहे. प्रमाण देतो मी तुम्हाला. तुकोबारा म्हणतात बाण शस्त्र सावने गोळी आणि शुरा ठाव उंच स्थळी. तो का म्हणे शूर दोही पक्षी भला मरता मुक्त झाला मान पावे. जगला तर मान प्राप्त होतो आणि मेला तर मुक्तीला जातो. म्हणून ऐकलं का? आज आपले जे मेजर आदरणीय दीपक भाऊ जे गेले यांना निश्चित मुक्ती मिळाली. का मुक्ती मिळाली? कारण देश सेवा करता करता त्यांनी देह ठेवलेला आहे. म्हणून अशा एका मेजरचं पुण्यस्मरण जेव्हा आप्पांनी मला सांगितलं
तेव्हा मी नक्की येईल असा शब्द दिला. आज उपस्थित झालो. आदरणीय मेजर दीपकराव आहेर यांचं जाणं झालं, पण यांच्या जाण्याने देशाचा एक सेवक गेला. याचं गाव कोणतं? मिरबो कोळपेवाडी. कोळपेवाडी मधलं एक मतदाता गेला. आहेर परिवाराच्या भावकीतला एक माणूस गेला. त्यांच्या जाण्याने कोणाचा भाऊ गेला, कोणाचा चुलता गेला. सगळ्याच्या दुःखाला पर्याय हो. ह्या 2 लेकराचा बाप गेला, हे दुःख फार मोठं. मला हार घातलं तेच पोरग होत. साहिल नाव त्याच. साहिल कुठे? साहिल असं बस बस बळा बस बस. ते पोरग तुम्हाला माहिती, एवढं छोटस पोरग. निळू भाऊ, जगवणारे खूप असतात, आधार देणारे नसतात जास्त. जगायला काही करता येत, पण आधारासाठी बाप पाहिजे असतो. म्हणून ह्या 2 लेकराचा बाप गेला ना. मी जेव्हा आल्याबरोबर त्यांचे बंधू सचिनराव मला भेटले आणि माझा गळा धरून हंबरडा फोडून ते माणूस रडलो भावासाठी. माझ्याजवळ रडले. ते महाराज काहीच नव्हतं आमच्याकडे. त्याने आमच्या बहिणीचं लग्न, माझं लग्न, सगळ्या कुटुंबाची सगळी व्यवस्था केली. आणि एक वाक्य बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज त्याने स्वतःकडे लक्षच दिलं नाही व म्हणले. आणि त्यांचं जाणं झालं. आई कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गेल्या, पण वडील अजून आहेत. त्या बापाला सुद्धा किती मोठं दुःख आहे. ज्याच्या खांद्यावर आपल्याला जायचंय तो आपल्या समोर खांद्यावर गेला. ते दुःख त्यांना पण आहे, सगळ्यालाच दुःख आहे. पण मी सुरुवातीलाच बोललो की हा मृत्यू लोक आहे. इथं दुःख मागं सोडून पुढे जावं लागत असतं. या 2 लेकराचं बाप आम्हाला होता येणार नाही, पण मी आदरणीय श्री कृष्णराव आहेर जे ह्या लेकरांचे आजोबा आहेत, त्यांना मी सांगेन की आता तुम्हाला अजून एकदा ह्या साहिलचं बाप व्हावं लागेल. हा जो भाऊ आहे सचिन, मी त्यांनाही सांगेन की तुम्हाला या लेकराचं काय व्हावं लागेल? बाप व्हावं लागेल. आणि या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका आहे आमच्या बहिणीची. तिचं नाव कांचन. तिची जी भूमिका आहे ना, ती काय आगळी वेगळी हो. जेव्हाही माहेरात जात असेल, तिचं पांढरं कपाळ बघून तिच्या मायला काय वाटत असेल. पण मी तिला सांगेन, आज मी कोणाला इमोशनल करण्याकरता उभा नाहीये. मी प्रत्येकाला आपल्या कर्तव्याशी जाण करून देण्याकरता उभा आहे. निळोबा महाराज, मला काय करायचं तुम्हाला इमोशनल करून? अशा बाया झाल्या ताई, तू घाबरू नको. हो, तुझ्या पाठीमागं दीर आहे, सासरा आहे, भाऊ आहे, मायबाप आहे. आणि जेव्हा गरज पडेल ना, हा पण भाऊ तुझ्या सोबत आहे, काळजी नको करू. हा पण भाऊ तुझ्या सोबत आहे, काळजी नको करू. ठीक आहे, तुझ्यावर संकट आलं, तुला त्याला तोंड द्यायचं, पण तुला रणरागिणी व्हावं लागणार आहे. आमच्या गावातली घटना सांगतो महाराज तुम्हाला. आमच्या भागात घटना घडली. बरं, आताचा काळ बरा आहे. रुक्माबाई नावाची बाई होती महाराज. आमच्या बाजूला पिंपळा नावाचं गाव आहे, पाळुदीच्या बाजूला, जवळ गाव. 3 लेकरं आणि नवरा मेला, लेकरं लहान लहान. महाराज ती बाई एवढ्या खंबीररित्या उभी राहिली आप्पा. ती कुळव स्वतः चालवायची. काय चालवायची? कुळव स्वतः चालवायची. कुळव शब्द करतो काऊत म्हणून. कुळव स्वतः चालवायची. एवढीच नाही, जुन्या काळात मोठी सुगी व्हायची आमची ज्वारीची, तर ती बाई 12 पायल्याचं पोतं पाठीवर घेऊन एकटी थप्पी लावित होती. हो, लेकरा करतात ते. माता मौल्यांचा एक शब्द असतो महाराज, माता मौल्यांचा. खरं सांगू का महाराज, ह्या सासरी तर राहण्यासारखं काहीच नाही हो. लेकराकडं पाहते गटागटा गिळते, हा शब्द असतो बाईचा. म्हणून मी आदरणीय कांचनताईंना सांगेन, हो नक्की सांगेन, की वैष्णवी आणि साहिलकडे बघून तुम्हाला हा दुःखाचा डोंगर गिळावा लागणार आहे. आणि हा डोंगर गिळा. आणि तुमच्या मुलगा आहे, एक मुलगी, तुम्हाला जगण्याचा आधार तरी. या कारगिल युद्धामधलंच एक सांगतो, मला आता नाव आठवे ना, कोणाला आठवलं तर सांगा. त्याचं लग्न ठरलं
आणि त्यांनी कारगिलमध्ये फार महत्वाची भूमिका बजावली. टायगर हिल ज्यांनी बद्रा आडनाव त्याचं बद्रा, हो, टायगर हिल त्यांनी काबीज केली. कोणी? दिल मागे मोर हा त्याच्या टीमचा कोडवर्ड होता. दिल मागे मोर हा कोडवर्ड होता. बद्रा त्याचं नाव आता आठवेना मला, आडनाव बद्रा आहे त्याचं. त्याचं लग्न ठरलं होतं, लग्न झालेलं नाही, लग्न ठरलं आणि तो तिकडे गेला, शहीद झाला. तर ती बद्राची जी मंगेतर होती, जिच्याशी लग्न ठरलं, ती अजून जिवंत आहे. पण तिनं सांगितलं तोच माझा नवरा, त्याच्या नावावर अजून जगते ती. म्हणजे ज्याच्याशी लग्न. मग तिनं काय केलं हे मेलेला कळाल्यानंतर तिनं शिक्षिकेची नोकरी सांभाळली आणि अनाथ मुलांना शिक्षण देत देत ते देशाची सेवा करते. म्हणून तुम्हाला तर जगण्याकरता 2 मुलाचा आधार आहे. त्या मुलाच्या आधाराने आपण संसाराचा गाडा पुढे रेटा. तुम्हाला परिवाराकरता काही नाही. कसं असतं माहिती का, त्याला संपुट म्हणतात दीपक भाऊ. संपुट ते लिंगायत समाजात लिंग असतं ना गळ्यात, त्याला पेटीला 2 बाजू असतात, त्याला संपुट म्हणतात. म्हणून ऐकलं का, एक संपुट आहे आहेर परिवाराचं, तर दुसरं संपुट आहे अनारसे परिवाराचं. आणि या संपुटात काही नाही आणि काळजी नाही महाराज. माझ्या अल्प माहितीनुसार, बरं मला निश्चित माहिती नाही, पण तुमच्या दोन्ही लेकराचं शिक्षण होईल आणि तुझं जीवन कडाला जाईल एवढा पैसा आणि एवढी तजवीज त्या माणसानं मरताना करून ठेवलेली आहे. नक्की काही ना काही पेन्शन असेल. ठीक आहे, मी मगाशी म्हणलो की त्यांनी पोट भरायची व्यवस्था केली आहे तुझी, फक्त आता दुःख गिळून त्या लेकराचा आधार हो आणि हृदय बळकट कर. असा आमच्या बहिणीला मोठा भाऊ म्हणून एक आज्ञा करतो आणि आधार देतो. आपण ही सगळी मंडळी एक सांगतो, आहेर परिवाराच्या दुःखात तुम्ही आज आलात, काही वैष्णवी साहिल दिसेल ना, त्याच्या डोक्यावर हात फिरवावं, ध्यानात राहू द्या. म्हणून अशी सगळ्या पाहुण्यारांना विनंती करतो, आपण सगळे आधार देऊन ह्या परिवाराला पुन्हा उभं करू अशी प्रार्थना. आणि ताईंना सांगतो की आम्ही सदैव वारकरी संप्रदायातली मंडळी तुमच्या मागं पुढे आहोत, वादच नाही. आपण तो धीर धरावा आणि पुढील कार्य करावं एवढी विनंती करतो. आणि या परिवाराला झालेलं दुःख, मी सुरुवातीलाच काय म्हटलो की एरवी आम्हाला सहानुभूती असते, पण आज या परिवाराबद्दल समान अनुभूती आहे. कारण आज आम्हाला वाटत नाही ह्या परिवाराचं दुःख आहे, आज आम्हाला वाटतं हे दुःख आमचं आहे. पण आज आमच्या डोळ्यालाच पाणी असं नाही, आज आमची वाचा सुद्धा रडते. पुन्हा एकदा हे दुःखाचा शोक आवरून आपण पुन्हा नव्या उमेदीनं कामाला लागू अशी सगळ्यांना विनंती करून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नामराज माऊलीद्वार ज्ञानेश्वर माऊली ते काय म्हणायचे, अनिल महाराजांना आबा म्हणायचे. एके दिवशी सुवर्णताईला त्यांच्या मंडळीला शेकापुरी आबाचा फोन आला. शेकापुरी आबाचा फोन आला आणि सुवर्णताई आबाला म्हटल्या, बोला ना आबा. आणि त्या लहान लेकराला वाटलं बापाचा फोन आला. ते पळत पुढे आलं, म्हटलं माई मला आबाला बोलायचंय, आई माई मला आबाला बोलायचंय. आणि जेव्हा त्या आबाचं त्याला तिच्या लक्षातच नाही का म्हणतंय, फोन दिला. आणि जेव्हा आबा पाहिले तर ते लहान लेकरू म्हणते, हे माझे आबा नाही बोलतो. म्हणून लहान लेकराची बापाच्या बाबतीत समजूत काढणं मोठं कठीण काम आहे. पण एवढा मोठा प्रसंग तुमच्यावर आहे, तो सांभाळा एवढी विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व गुणीजन महाराज मंडळी यांचे आभार मानतो. कीर्तन वेळेमध्ये संपवलंय, थोडक्यात चालू होईल, तोपर्यंत टाळकऱ्यांचा सत्कार होईल आणि पुढचे सूत्र संयोजक देतील सूचना, त्याचं सगळ्यांनी तंतोतंत पालन करा ही विनंती करतो. निवृत्ती ज्ञानदेव बाई का